साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे एका विकृत बुद्धीच्या व्यक्तीने तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा शहरातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने माननीय राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये परभणी येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे तोडफोड करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी व विटंबना करणाऱ्याची नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीशी असलेल्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यात यावा व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे. आंदोलनकर्त्या निष्पाप तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर कुणाल पैठणकर, निलेश गायकवाड, अमोल खरे, प्रतीक जाधव, विनोद इंगळे, DR इंगळे, मच्छिंद्र इंगळे, सतीश खोडके, तुषार खरे, दादासाहेब काटकर, मंगेश इंगळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना बुलढाणा येथे निवेदन देण्यात येत आहे. निवेदनाचं कारण म्हणजे परभणीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये संविधानाचं जी तोडफोड झालेली आहे आणि त्या ठिकाणी जे आंदोलनकार होते त्यांना अटक करण्यात आलं आणि अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी जो तिथे आंदोलन करत होता त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. तर या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे तिथे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर जी घटना घडली त्या घटनेची पण सखोल चौकशी करून आणि यासाठी आम्ही आज तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे.